नमस्कार, मी निरंजन. काल मी जसं सांगितलं होतं की नाशिकच्या तपोवनातल्या वृक्षतोडीच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामधले नाही देशामधले अतिशय प्रसिद्ध अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी ज्यांनी स्वतः 40 पेक्षा जास्त देवराया उभ्या केलेल्या आहेत असे सयाजी शिंदे आज नाशिकला आले होते. त्याबरोबरच वरुण सुखराज हे जे एक अतिशय आता नवीन दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध झालेत, ज्यांची टू मच डेमोक्रेसी नावाची एक डॉक्युमेंटरी फिल्म प्रचंड गाजली, त्या किसान आंदोलनाच्या धर्तीवरती बनवलेली, तेही आज नाशिकला आले होते. या वृक्षतोडीच्या विरोधामध्ये जे जन आंदोलन नाशिकमध्ये सुरू झालेलं आहे त्या आंदोलनाला समर्थन पाठिंबा देण्यासाठी म्हणून ते त्या ठिकाणी आज आलेले होते. या आंदोलनाला आज नाशिकमधली प्रचंड मोठ्या संख्येवरती जनता त्या ठिकाणी सामील झालेली होती. याची कुठेही बाहेर अनाउन्समेंट नव्हती, जाहिरात केलेल्या नव्हत्या किंवा काहीच कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी वर्तमानपत्रांमधून वगैरे केलेली नव्हती. पण तरीही या प्रश्नासाठी म्हणून नाशिककर त्या ठिकाणी एकवटले. याच्यामध्ये म्हणजे अगदी कॉलेजेसमधले विद्यार्थी होते, सोशल वर्कमध्ये मास्टर्स करणारे सर्वच्या सर्व विद्यार्थी, त्यांच्या प्राध्यापक आणि त्यांच्या प्राचार्यांसह आजच्या कार्यक्रमामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी झाले. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे अनेक कार्यकर्ते आजच्या आंदोलनामध्ये होते. कॉम्रेड राजू देसले, त्याच्यानंतर तल्हा शेख, पद्माकर इंगळे, हे सगळे जण आजच्या आंदोलनामध्ये सहभागी होते. महिला खूप मोठ्या प्रमाणावरती या आंदोलनात सहभागी झालेल्या होत्या. आणि म्हणजे पहिल्यांदा त्यांनी संपूर्ण तपोवनाची पाहणी, म्हणजे अशा वेळेला जनरली जे होतं की सेलिब्रिटी येतात आणि ते एखाद्या झाडापाशी उभे राहतात, काहीतरी पोस्ट देतात आणि 4-5 वाक्य भाषण बोलून तिथून निघून जातात. तसं न होता सयाजी शिंदे आल्यानंतर त्यांनी स्वतः संपूर्ण तपोवनाचा परिसर हा पायी फिरून बघितला. तिथली असलेली जैवविविधता काय आहे, किती केवढ्या मोठ्या प्रमाणावरती बायोडायव्हर्सिटी या तपोवनातल्या ठिकाणी आहे, ही सर्व त्यांनी त्या ठिकाणी फिरून बघितली. ही जी मार्क केलेली आणि आता डीमार्क करत असलेली जी झाडं आहेत ते सगळं त्यांनी बघितलं. त्यानंतर त्यांना ऑलरेडी काल संध्याकाळीच आमची भेट झाल्यामुळे मी ब्रीफ केलेलं होतं की हे जे सगळं टेंडर केलेलं आहे. आता त्यातले आणखीन पुढचे पण काही कागद मिळायला लागलेत आणि ते सर्वच धक्कादायक आहे. त्यात नकाशा दिलेला आहे. आता तुम्ही तो नकाशा पण बघा. महानगरपालिकेने 14 नोव्हेंबरला जे टेंडर काढलं की त्या ठिकाणी माईस हब तयार करायचं. माईस हब म्हणजे मीटिंग्स, इन्सेंटिव्ह, कॉन्फरन्सेस अँड एक्झिबिशन यासाठी म्हणून एक हब त्या ठिकाणी बनवायचं. त्याच्यामध्ये ऑडिटोरियम्स असतील, कॉन्फरन्स हॉल्स असतील, त्याच्यानंतर एक्झिबिशन सेंटर्स 2-3 प्रकारचे असतील, त्याचं क्षेत्रफळ किती असेल वगैरे असं सगळंच आहे. म्हणजे कॅफेटेरिया किंवा रेस्टॉरंट सारखं त्यांनी जे म्हटलेलं आहे ते काही लाख स्क्वेअर फूट मधलं म्हटलंय त्या सगळ्या प्लॅनमध्ये. त्याचा एक तो संपूर्ण झोन जो आहे, ग्रीन झोन, हा झोन कसा आहे, तो मार्क जो केलेला आहे तोही या नकाशामध्ये तुम्हाला आता पाहायला मिळेल की तो नकाशा बघा, त्याच्यात तुम्हाला तो दिसेल की जवळजवळ 54 एकर पैकी 35 एकर हे संपूर्ण तपोवन हे या माईस हबसाठी म्हणून हे वापरणार या ठिकाणी. आणि त्याच्याबरोबरच मी तुम्हाला एक क्लिप आहे ती पहिल्यांदा बघून घ्या. सर्वप्रथम आपलं खूप खूप आभार वेळ दिल्याबद्दल. सर, आम्ही सगळ्यांनी मिळून एक व्हाईट पेपर तयार केलेला आहे. तसंच हाऊ वी कॅन रीच विथ द यूज ऑफ जो आपला स्वप्न आहे, विथ द यूज ऑफ एआय टेक्नॉलॉजी टू शोकेस टू इंडिया अँड टू द वर्ल्ड की हाऊ महाराष्ट्र इज अ टेक अँड एआय सुपर पॉवर. तर त्याच्यामध्ये एक सोल्युशन आहे असं आम्हाला वाटत होतं की साधुग्राम हे सर ग्रीन झोन म्हणून नोटिफाईड आहे आणि त्याच्या बाजूलाच येलो झोन. साधुग्रामला जर रेसिडेन्शियल झोनचं रेट देऊन टीडीआर ऑफर केला तर आय थिंक एंटायर लँड गव्हर्नमेंटला फ्री ऑफ कॉस्ट विदाउट एनी मेडिसिन म्हणून घेऊ शकतो. चांगले मुद्दे तुम्ही मांडलेत आणि मला असं वाटतं की तुम्ही जे काही तयार करताय ते जरूर आम्हाला द्या. आय वुड बी व्हेरी हॅपी टू बी असोसिएटेड. आणि आपलाही प्रयत्न असा आहे की 2 गोष्टी आहेत. तर कुंभ इज टू सेलिब्रेट विथ नेचर. इट्स अ सेलिब्रेशन फॉर नेचर अँड इट्स अ सेलिब्रेशन विथ नेचर. सो त्याचा तो जो एक त्याचं मूळ तत्व आहे ते तत्व आपल्याला या कुंभात बिलकुल पाळायचं आहे. त्यामुळे कुंभामध्ये निसर्ग आणि सस्टेनेबिलिटी हे अतिशय महत्वाचे विषय आपण त्या ठिकाणी वापरणारच आहोत. आणि त्याचसोबत जसं तुम्ही म्हणालात की या कुंभासोबत आपल्याला एआयचा महाकुंभ करायचा आहे.
वी वॉन्ट टू पोझिशन अस ॲज AI कॅपिटल. आणि म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रचंड उपयोग करून आपल्याला खूप एंगेजमेंट उभी करायची आहे. आणि ती आपल्याला याकरता देखील आवश्यक आहे की आपल्याला माहिती आहे, समजा प्रयागराजला कुंभ होतो तर जवळपास 15,000 हेक्टर जागा त्यांच्याकडे आहे आणि 300 एकर जागा आपल्याकडे आहे. सो टू मॅनेज द क्राऊड इट्स अ बिग चॅलेंज. सो आपल्याला या सगळ्या लोकांना योग्य प्रकारे एंगेज ठेवणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून आपला प्रयत्न आहे की AI महाकुंभ करून एव्हरीबडी हू विजिट्स कुंभ त्यांनी AI महाकुंभालाही गेलं पाहिजे. तर ते काही होल्डिंग एरियाज सारखे हे आपल्याला टेक्नॉलॉजीच्या शोकेसेस तयार करावे लागतील आणि मला वाटतं की चांगल्या प्रकारे आपण ते निश्चितपणे करू शकू असं मला विश्वास आहे. आता ही क्लिप मध्ये नाशिक मधला एक बिल्डर मुख्यमंत्र्यांना असं सांगतोय की नाशिकच्या कुंभमेळ्याच्या वेळेला AI कुंभ पण असावा वगैरे वगैरे. आणि तेव्हा तो हे सांगतो की हा जो तपोवनाचा ग्रीन झोन आहे हा संपूर्ण ग्रीन झोन हटवा, ग्रीन झोन हटवा असं हा एक बिल्डर मुख्यमंत्र्याला सांगतोय. त्याच्या समोर पत्रकार बसलेले आहेत नाशिकमधले ज्येष्ठ संपादक आहेत काही आणि ते शूट पण करतायत. आणि नाशिकचा ग्रीन झोन हटवा म्हणून तो मुख्यमंत्र्यांना सांगतोय. मुख्यमंत्री म्हणतात वा 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 वा, फार सुंदर कल्पना आहे तुमची. आणि हे काही महिने आधी झालेला प्रकार आहे ही बैठक. आणि त्यानंतर हे माईस हबचं खूळ समोर येतं. आणि म्हणून मुख्य प्रसार माध्यमांमधून अजूनही याच्याबद्दल कसंही दुजाभाव केला जातोय या बातमीबद्दल हे आपल्याला पाहायला मिळतं याच्यातून. आता हे सगळं झाल्यानंतर ती एक रेडिओ मिरची हॉट काहीतरी आहे त्याच्यावरती महानगरपालिका आयुक्तांची बैठक. म्हणजे इतकं स्क्रिप्टेड चालतं. माध्यम एवढी गुलामगिरी, लाचारी, तळवे चाटणार प्रशासनाचे, हा कुठला प्रकार आहे? म्हणजे काहीही अभ्यास नाही. हे प्रश्न विचारणाऱ्याचा अभ्यास काय? तर बाहेर रील मधून जे उपस्थित केलेले प्रश्न आहेत तेच प्रश्न फक्त तो तिथं बोलणार. त्याच्यावरती ती बाई जे उत्तर देणार ते देणार. त्याच्यावरती एकही उपप्रश्न विचारणार नाही, एकदाही काउंटर करणार नाही, एकदाही फॅक्ट समोर ठेवणार नाही. पण असे स्क्रिप्टेड इंटरव्ह्यूज करायचे. आणि आता नाशिककर याला फसतील असं समजायचं. एक लक्षात ठेवलं पाहिजे माध्यमांनी, नाशिक शहरामधल्या सुजाण नागरिकांचा असा एक गट तयार होतोय, ग्रुप, ज्याच्यामध्ये या नाशिकमधले डॉक्टर्स असतील, वकील असतील, इंजिनियर्स असतील, चार्टर्ड अकाउंटंट्स असतील, उद्योजक असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील. हे अशी लाचारी करणाऱ्या माध्यमांमध्ये जाऊन या माध्यमांच्या प्रतिनिधींची, संपादकांची निंदा केली जाईल येणाऱ्या काळात. जर अशा पद्धतीची लाचारी आणि असा गट तयार होतोय, 150-200 जणांचा कमीत कमी तो असेल. आणि तो अशी कॉम्प्रोमाइज करणाऱ्या प्रत्येक बातमीच्या वेळेला या माध्यमांच्या ऑफिसेसमध्ये जाऊन यांच्या आबरूचे पंचनामे करेल, अशा लाचारीचे पंचनामे करेल. हा धाकच त्यांनी ठेवायला पाहिजे. त्यानंतर एका चॅनलवरती पाहत होतो, प्रदीप पेशकार, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते, जय महाराष्ट्र चॅनल का असं कुठलं तरी चॅनल, त्याच्यावरती नाही नाही असं काही नाहीच आहे, ही झाडं तोडणार नाहीयेत आणि त्यांनी कोणी तो प्लॅनच बघितलेला नाहीये. पेशकरांनी प्लॅन बघितलाय का? काय काय दिलेलं आहे या प्लॅन मध्ये? हे एक डोम उभारणार आणि त्या डोम मध्ये साधू राहतील आणि नंतर मग तो डोम हस्तांतरित केला जाईल आणि मग त्याच्यावरती महानगरपालिका काय काय करेल, हे सगळं जे करणार, हे डोम बीम सगळी नाटकं जी आहेत, एक्झिबिशन सेंटर, ऑडिटोरियम्स, अहो तिथं ओनर्स बंगलो बिंगलो लिहिलेले आहेत त्या प्लॅन मध्ये. हे तरी माहितीये का त्या माणसाला? काहीही बघायचं नाही, नुसतं काहीतरी राजकीय हे करायला जायचं. आणि प्रशासनाची भूमिका अशी नाहीये. प्रशासन तुमच्या कानात येऊन सांगतं का? तुम्ही तर साधे एक प्रवक्ते आहात नाशिकचे, एका राजकीय पक्षाचे. आयुक्त तुमच्या कानामध्ये येऊन सांगतात? हे लोकांना छापा मारणं बंद करा, हा संपूर्ण प्लॅन बघा, लेआउट बघा. आणि याच्यामध्ये सुरूप राहणार नाहीये. महानगरपालिकेची अट आहे त्यांना, याचा जो कोण विकास करणारा बिल्डर असेल त्याला महानगरपालिकेची अट असणार आहे की कुंभमेळ्याच्या काही आठवडे आधी ही संपूर्ण 35 एकरची जागा ही फ्लॅट करून
महानगरपालिकेला स्वच्छ करून सुपूर्द करा, मग तिथं कुंभमेळा होईल आणि मग तिथं हे सगळं बांधकाम होईल. आणि मग मग काय, मग तिथं या कॅफेटेरियामध्ये येतील साधू नंतर आणि फ्लॅट करून द्या. याचा अर्थ काय होतो? सर्व झाडं तोडा, हा त्यातला आदेश आहे. आणि फेलिंग ऑफ ट्रीजची पण त्याच्यामध्ये एक कंडिशन आहे. फेलिंग ऑफ ट्रीज म्हणजे झाड पाडणं. इंग्लिश नसेल येत तर मुद्दाम सांगतो, झाड पाडणं त्याची कंडिशन आहे. आणि ते करण्यामध्ये जर का कन्सेशनर बिल्डर असमर्थ झाला तर महानगरपालिका ते पाडेल, असं त्यात लिहिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला नसेल इंग्रजी येत किंवा मुद्दाम तुम्ही इंग्लिश छापला असेल, सर्वसामान्यांना कळू नये. आम्हाला कळतं, आम्ही जे जे सत्य आहे ते लोकांना सांगणार. पण या पद्धतीने ही जी फसवणूक नाशिककरांची केलेली आहे, धादांत खोटारडेपणा केलेला आहे. हे इथं येणाऱ्या साधूंची सुद्धा अशी इच्छा नसेल की सगळी झाडं तोडावी आणि आमच्यासाठी तंबू उभारून द्यावे किंवा डोम उभारून द्यावे, हे त्यांची सुद्धा इच्छा नसेल. पण अशा पद्धतीने या येणाऱ्या साधूंपासून भाविकांपासून नाशिककरांची सर्वांची फसवणूक करायची, हा एक प्लॅन ज्या 24 नोव्हेंबरच्या जनसुनवाईच्या 10 दिवस आधी टेंडर सुद्धा काढून टाकायचा, हे सुद्धा लपवून ठेवायचं. त्याचं प्री बिडिंग करून घ्यायचं, ते लपवून ठेवायचं. 21ला त्याचं ऑनलाईन बिडिंग घ्यायचं, तेही लपवून ठेवायचं. आजही याबद्दल ती आयुक्तबाई बोलत नाही की ही 35 एकर जागा मध्ये सगळी झाडं तोडली जातील की नाही, कारण त्या प्लॅन मध्ये दिसतंय ना. त्या प्लॅन तो लेआउट मुद्दाम दाखवतो, तुम्ही बघा. ते ओनर नंबर 1, बंगलो नंबर 1, बंगलो नंबर 2, काय प्रकार येतो? हे कोणाचे बंगले असणार आहेत आणि कोण तिथं राहणार आहे आणि कोणाला हे विकणार आहात? त्याच्यामुळे अशा पद्धतीने नाशिककर स्वतःची फसवणूक करून घेणार नाहीत, हे पहिला इशारा या सगळ्यांना. हे कोणाच्या सांगण्यावरून चाललेलं आहे हे माहिती आहे. महानगरपालिकेमध्ये 1000 जण असे आहेत जे मला माहिती पुरवतात, 1000. हे पण लक्षात ठेवा. त्यामुळे मी मागच्या वेळेला जे म्हटलं होतं, हे विकेंडला कुठल्या रिसॉर्टला जातात, कोण कोण अधिकारी जातात, तिथं काय होतं, या सगळ्याची इत्थंभूत माहिती यापुढे दर आठवड्याला लोकांसमोर आणू. यांचा विकेंड झाला की आपली वीकची बिगिनिंग याच्याच बद्दलची. याला पर्याय नाहीये. आणि नागरिकांना सुद्धा माझं आवाहन आहे की जिथं जिथं हे लोक दिसतील आणि यात ते पेशकार, यात राजकारण आणू नका. अरे कोण करतंय मग हे? मग आयुक्त स्वतःच्या मनाने करतायत का हे? गिरीश महाजन कुठल्या तरी पक्षाचा मंत्री आहे ना. अहो, आम्ही आमच्या सोसायटीचा चेअरमन किंवा सेक्रेटरी सुद्धा सोसायटीत राहणारा करतो. तुम्ही नाशिकला पालकमंत्री नेमत नाही आहात अजून नाशिकचा. हे पहिली गोष्ट आहे. एक जळगावचा माणूस येतो आणि तो सांगतो तपोवनामध्ये फेऱ्या घालून, भेट घालून, हे बिलकुल चालणार नाही. त्यामुळे आणि याची किंमत महानगरपालिका निवडणुकांमध्ये चुकवावीच लागेल. आता या तपोवनाचा हा सगळा टेंडर आणि जेवढे कागदपत्र मिळालेले आहेत त्यातलं एक 180 पानाचं काय ऑरिजेंडम आहे, हे सगळे कागद मराठीमध्ये भाषांतर करतोय. हे 2 दिवसात पूर्ण होईल आणि हे चौकामध्ये घेऊन चौक सभा घेऊ, चौकात फिरू आणि लोकांना सांगू की नाशिकचं तपोवन कसं विकून टाकलं जात आहे. आणि अशाच पद्धतीने गावागावामध्ये शासनाच्या, नागरिकांच्या हक्काच्या जमिनी या भारतीय जनता पक्ष विकून टाकण्याचा धोका आहे. आरे कॉलनीत काय झालं सगळ्यांनी पाहिलं. गडचिरोलीत कशी 1,00,000 झाडं तोडली जाणार आहेत हे तिथली लोक बघतायत. आणि हे सर्व ज्या सत्ताधीशांच्या काळामध्ये होत आहे त्यांचं नाव नाही घेणार. जे याच्यासाठीचे आदेश देतात त्याचं नाव नाही घेणार. जो मुख्यमंत्री त्या बिल्डरचं ऐकून म्हणतो वा वा फार छान कल्पना आहे, त्याचं नाव नाही घेणार. आणि ते नाव घेण्याला तुम्ही राजकारण म्हणणार. लोकांच्या हितासाठी, सार्वजनिक प्रश्नांसाठी बोलणं हेच खरं राजकारण आहे आणि तेच होणार. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातल्या प्रत्येक चौकात जाऊन हे जे टेंडर काढलेले आहे याचे धिंडवडे काढले जातील, हा इशारा देऊन ठेवतो पहिल्यांदा. आणि मग हा जो सगळा प्रकार झाला आज,
विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला, वृद्ध माणसं हे सगळे त्या आंदोलनात सहभागी झाले होते. या सगळ्यांना तुम्ही मूर्ख समजता का? नाशिकच्या नागरिकांना? आणि अशा पद्धतीने होणार असेल तर हे चालणार नाही. आज सयाजी शिंदे येऊन गेले, यानंतर दर आठवड्याला एक सेलिब्रिटी येईल नाशिकमध्ये, दर आठवड्याला, आणि तो या आंदोलनात सहभाग घेईल, समर्थन देईल. या निमित्ताने हा प्रश्न, ही ज्वलंत समस्या, नाशिकच्या फुफ्फुसाचा खून करण्याची हे जे षडयंत्र आहे प्रशासनाचं आणि राजकारण्यांचं, हे राज्यभर, देशभर माहिती करून दिलं जाईल. याचे इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये सुद्धा व्हिडिओज केले जातील आणि तेही देशभर पसरवले जातील. यापुढे नाशिककरांना फसवायचे प्रकार करू नका, हे खरोखर अंतिम इशारा देतोय. आणि हे सगळे बाहेरून आलेले अधिकारी आहेत, त्यांना एकच सांगणं आहे की जन्मभर नाशिकमध्ये लोक नाही आली ना, 10व-12व्याला नाशिकला येतात. सगळ्या भारताचं 10व-12व या नाशकात घातलं जातं. त्यामुळे इथं येऊन पाप करू नका. कुठल्याही परिस्थितीमध्ये नाशिकच्या पर्यावरणाला धक्का लावण्याचं काम कृपा करून करू नका. ही शेवटची विनंती वजा ही मागणी आहे, ही इच्छा प्रकट करतोय. हे नाही ऐकलं तर आम्ही जे करणार आहोत ते तर करणारच, पण मग असं करणाऱ्या या राजकीय नेत्यांच्याही घरासमोर जाऊन निंदा करू, ढोल आणि हलग्या आणि ताशे वाजत गाजत यांची निंदा करू त्यांच्या परिसरांमध्ये. हेही त्यांनी लक्षात ठेवावं. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत राज्यभर पोहोचवा. जास्तीत जास्त लोकांना या व्हिडिओला लाईक करायला सांगा, चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. हा संघर्ष खूप मोठा असणार आहे. आरेमध्ये कशा बेमुरवतखोर पद्धतीने रात्रीच्या वेळी झाडं तोडली हे सगळ्यांनी पाहिलंय. असा घातपात आपल्या नाशिकचा होऊ द्यायचा नसेल, आणि येणाऱ्या काळामध्ये पर्यायाने महाराष्ट्राचा. तर आज लोकांना जागं करावं लागेल, आणि म्हणून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजची आपल्याला वेळेवरती माहिती मिळत राहील. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.